म्हणजे या अध्यायाचं मर्म आहे हे फक्त तेज नव्हतं, हे एक प्रतीक आहे. एका देवाचं नाही तर सगळ्या मुख्य देवांच्या एकत्रित तेजातून, त्यांच्या एकत्रित इच्छेतून देवीचा, महालक्ष्मीचा जन्म झाला. एकत्रित इच्छा. हो, यातला अर्थ खूप महत्वाचा आहे. जेव्हा संकट मोठं असतं तेव्हा विखुरलेली शक्ती काय कामाची? एकत्रित प्रयत्न, एकत्रित संकल्प, यातूनच मोठी शक्ती निर्माण होते. हा फक्त तेजाचा मिलाफ नव्हता, तर त्यांच्या संकल्पाचा आणि शरणागतीचा तो एक प्रकारे आविष्कार होता. एकत्रित प्रयत्नांची शक्ती हे खरंच महत्वाचं आहे. म्हणजे वैयक्तिक मर्यादा ओलांडून एक सामूहिक शक्ती तयार होते. मग आता या तेजातून जी देवी प्रगट झाली तिच्या स्वरूपाबद्दल काय सांगितलं या अध्यायात? ती कशी आहे? हो, तिचं स्वरूप खूप प्रभावीपणे मांडलंय. तिला 3 मुख्य नावांनी ओळखलं जातं. पहिलं म्हणजे अपराजिता. अपराजिता म्हणजे जिला कोणीही हरवू शकत नाही. हां. अजिंक्य. अच्छा. दुसरं जगज्जननी, म्हणजे ती फक्त देवांची नाही तर सगळ्या जगाची आई आहे. उत्पत्ती करणारी, पालन करणारी. आणि तिसरं शत्रुनाशिनी, म्हणजे शत्रूंचा, वाईट गोष्टींचा नाश करणारी. तर ती एकाच वेळी निर्मिती, पालन आणि संहार या तिन्ही शक्तींचं प्रतीक आहे. या तिचं सामर्थ्य, तिचं वैश्विक रूप दिसतं. म्हणजे ती फक्त संहारक नाहीये. नाही, ती पालकही आहे आणि अजिंक्य योद्धा सुद्धा. शक्ती आणि करुणा दोन्ही आहेत तिच्या. अपराजिता, जगज्जननी, शत्रुनाशिनी या शब्दांमधूनच तिची ताकद आणि व्यापकता कळते. आणि याच रूपांमध्ये भक्तांसाठी एक प्रकारचं काय म्हणतात त्याला, आश्वासन पण असेल नाही का? अगदी याच रूपांशी फलश्रुती जोडलेली आहे. अच्छा, काय फलश्रुती सांगितली? तर असं मानलं जातं की देवीच्या या अपराजिता आणि शत्रुनाशिनी रूपांमुळे जो कोणी भक्त हा अध्याय श्रद्धेने वाचतो त्याला भीती, संकट, शत्रू, आजार यांपासून मुक्ती मिळते, त्याचं रक्षण होतं. म्हणून हा अध्याय म्हणजे फक्त कथा नाही, तो एक प्रकारे शक्तीचा अवतार आणि दैवी संरक्षणाचं कवच मानला जातो. म्हणजे संकटाच्या वेळी एकत्रित प्रार्थना केली की दैवी शक्ती प्रकट होते आणि संरक्षण मिळतं, असा विश्वास आहे. हो, आणि एका पातळीवर हे आपल्या आतली शक्ती जागृत करण्यासारखं पण आहे. हे पठण म्हणजे त्या मोठ्या शक्तीशी स्वतःला जोडण्याचा प्रयत्न आहे. सामान्य माणसासाठी संरक्षणाचं आणि बळ मिळवण्याचं आश्वासन. मग आता देवतांनी तिची स्तुती कशी केली असेल हे पाहणं महत्त्वाचं ठरतं. आपण काही श्लोक बघूया का? हो, नक्कीच. ते श्लोक देवांच्या भावना खूप छान दाखवतात. पहिला श्लोक जो देवांनी म्हटला आहे तो असा आहे, देवो ऊचु जयत्व मध्य भगवती महिषासुरमर्दिनी त्रैलोक्यनाथे त्रैलोक्य जननी नमोस्तुते. हा श्लोक म्हणजे देवांच्या शरणागतीचा आणि आशेचा पहिला हुंकार आहे. याचा अर्थ खूप सुंदर आहे. देव म्हणतात, हे भगवती, महिषासुराचा वध करणाऱ्या देवी, महिषासुरमर्दिनी, तुझा जय जयकार असो. तू तिन्ही लोकांची स्वामिनी, त्रैलोक्यनाथे आहेस आणि आई त्रैलोक्य जननी सुद्धा आहेस. तुला नमस्कार. कृपा करून आज आमचं रक्षण कर आणि त्या दुष्ट महिषासुराचा नाश कर. यात आज हा शब्द महत्वाचा आहे. हो, त्यांची गरज किती तातडीची होती हे दिसतं आणि ते तिला फक्त योद्धा नाही तर मालकीण आणि आई म्हणूनही बघतायत. यात त्यांची पूर्ण शरणागती आणि विश्वास दिसतो. खरंय, ती फक्त मर्दिनी नाही तर नाथ आणि जननी पण आहे, हे महत्वाचं आहे. आता पुढचा श्लोक तर खूपच प्रसिद्ध आहे. अनेक जण रोज म्हणतात, हो हो, या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. हो, हा श्लोक खूप महत्त्वाचा आणि प्रभावी मानला जातो. बीजमंत्रासारखं महत्त्व देतात काही साधक याला. याचा अर्थ आहे, जी देवी सर्व प्राणीमात्रांमध्ये शक्तीच्या रूपाने, शक्तिरूपेण बसलेली आहे, संस्थिता, त्या देवीला माझा वारंवार नमस्कार असो, नमस्कार असो, नमस्कार असो. 3 वेळा नमस्कार. हो, ही पुनरावृत्ती म्हणजे तिच्याप्रती असलेला प्रचंड आदर, भक्ती आणि शरणागती दाखवते. हा श्लोक तिच्या सर्व व्यापी रूपाला वंदन करतो. ती फक्त मूर्तीत नाही तर प्रत्येक जीवात आहे. दगडात, गवताच्या पात्यात, सगळीकडे शक्ती रूपाने